शुभ सकाळ मित्रांनो. तर आता तुम्ही बघताय हे नक्की मुलं काय करतात असं तुम्हाला वाटत असेल. काय झालंय, आज एक खोंड नदीत होता आणि त्याला कुत्री मारायचा प्रयत्न करत होते. आम्ही काय केलं, तो खोंड आमच्या घरी आणला आणि त्या खोंडाला बांधण्यासाठी ही तयारी चालू आहे. तर आम्ही ठरवले आहे की तो खोंड आम्ही घरीच पाळणार. तर हा बघताय पार्थची तयारी चालू आहे. तसंच बाब्या पण पलीकडे बसला आहे. तर लहान मुलांना ह्या गोष्टीचा आनंद खूप भेटतो आणि मोबाईल सोडून ह्या गोष्टी करणं म्हणजे खूप मौल्यवान असतं. कारण की आजकालच्या मोबाईलच्या युगात सगळ्या गोष्टी हरपून गेलेल्या आहेत, म्हणजे कुठल्याच गोष्टीचा आनंद राहिला नाही. तर आज म्हणलं ह्यांना मोबाईलपासून लांब ठेवावं आणि इकडं बैलाच्या मागं आणावं. त्याच्यामुळे आम्ही आज इकडं रानातच आलो आहे. तर पलीकडच्या साईडला तुम्हाला दिसतोय जो तांबड्या कलरचा बैल आहे, तो आज आपल्या घरी आलेला आहे. आणि थोडंसं मला पण कंटाळा आलेला, पण थोडंसं काहीतरी पिऊन घेतलं. तर हा आहे आपला महाराज. आम्ही याचं नाव महाराज ठेवलं आहे. तर त्याला थोडंसं अंगावरती पाणी टाकलं तर खूप उड्या मारत होता तो. कसा बसा त्याला धुवून काढलं, त्याच्यामुळं त्यालाही फ्रेश वाटलं. डॉक्टरांना आम्ही कॉल केलेला. डॉक्टर बोलले येतो थोड्या वेळात. त्याच्यानंतर डॉक्टरांनी येऊन इंजेक्शन हे ते देऊन गेले. सगळं व्यवस्थित झालं. त्यांनी सांगितलं त्याची काळजी घ्या. आता खायला टाकायला काहीच नव्हतं. शेवटी वाडं घेतलं आणि टाकलं. आणि अमित बघा, अमितला तर वेळच नाही, मोबाईलवरती व्यस्त. त्याच्या मित्रांचे कॉल चालू होते महत्त्वाचे, त्याच्यामुळे आम्ही त्याच्याकडनं लक्ष देताच आमच्या कामात आम्ही व्यस्त होतो. आता इथून सगळ्यात बंड्या तेवढा गायब होता बघा. आता बंड्या कुठं आहे म्हणून बघायला गेलो तर बंड्या गेलेला पाणी आणायला. आता तो का तिथं पुढं नक्की बंड्याच उभा आहे आणि कुत्र्यांनी इतका कालवा लावलेला की बंड्याला पुढं पण जाऊन देत नव्हते आणि मागं पण येऊन देत नव्हते. त्याच्यामुळं बंड्या बेहलेला. आता बंड्या म्हणला स्ट्रिंग पितो. स्ट्रिंग पिले की त्याला बादली उचलायला ताकद गावली. बंड्यानं आपल्या बादली उचलली म्हणत कसा तरी गेला. आता तुम्ही बघताय, अहो ही मोबाईल सोडून पोरं ह्या बैलाच्या नादाला गेली तरी चांगलं, पण मोबाईल इतका वाईट आहे की त्याच्यावर खूप काही चांगल्या पण गोष्टी होतात आणि वाईट पण गोष्टी होतात. आणि एका गोष्टीचा मला आनंद पण होत होता की पोरं मोबाईल सोडून इकडं रानात आलेत आणि काहीतरी वेगळं करतात. अहो हे मुख्य जनावरं ह्या मुलांनी आणलं नसतं तर त्याला कुत्र्यांनी फाडलं असतं. आता बांड्याची एक करमणूक झाली की बांड्यानं बादली ठेवली एका साईडला आणि तिथनं भरून बैलाच्या अंगावर पाणी वाटायला चाललेलं. अरे म्हणलं बांड्याला का काय करतोय. मग बांड्यानं बादली उचलून बैलाजवळ ठेवली. आता बघा ते पाणी कसा घालतोय नक्की. बांड्यानं पाणी ओतलं की जरा खोंड पण इकडं तिकडं करत होतं. आणि बांड्या आमचा दारासिंगतच चालवत होता. मग ठीक आहे, जाऊ द्या, बांड्याची कामं बांड्या करतोय. पण तोपर्यंत अचानक आपला पार्थ आणि बाबू हे दोघं बघा आता एका साईडने येतील. आलेच बघा. हे दोघं वाटच बघत होते हे कधी आपण ब्लॉगमध्ये येतोय. आणि दोघांनी आले आणि बघत होते माझ्याकडं. बाब्याची तर नजर कॅमेऱ्यावरून हलतच नव्हती. बाब्याला म्हणलं खाली बघ रे. मग बाब्यानं खाली बघितलं. आता बांड्या पाणी ओततोय, पण पाणी ओतताना बांड्याची ॲक्शन बघून हे दोघं हसत होते. बांड्या तर चालतोय कसा बघा दारासिंगत. बरं जाऊ द्या, आता बारकी पोरं आहेत तेवढी माझ्या मस्ती चालणारच. तर मित्रांनो, आकाश गुरु ब्लॉगवरती कायम अशाच नवनवीन व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळणारच आहेत. त्याच्यामुळे आपल्या चॅनलला लाईक जेवढं शेअर करता येईल तेवढं करा. आता बघताय भारताचे चाललेत शिंग चोळायची. त्याला कोणीतरी सांगितलंय शिंग चोळी की बैल एकदम खतरनाक मध्ये शिंगानं वाढे होतं. आता हे बघितलं, त्याचं धुवून झालं, त्याला खाद्य ठेवून झालं, त्याचं पाणीसुद्धा आम्ही साईडला ठेवलं. आता तो पण त्याचं नाव आम्ही महाराज ठेवलं आणि तो पण खुश होता एकदम. व्यवस्थितपणे त्याचं खायचं चाललेलं, त्याला साईडला पाणी ठेवलेलं. आता वेळ झाली संध्याकाळची. संध्याकाळच्या वेळेत स्वप्नील दादांनी केली एंट्री. आता स्वप्नील दादा करत होते नाटकं की दारू पिल्याचे, पण त्यांची चालू होती ॲक्टिंग. आता ॲक्टिंग बघाच तुम्ही. पळून गेले ते शूटिंग करते. तू नाही दिसत नाही. हा, आम्ही दिसत नाही का. शूटिंगला काय दिसत नाही म्हणजे हो ते दिसला पाहिजे. तुझ्या आठवणी खूप आहेत माझ्याकडे स्वप्ने. कोणाच्या? तुझ्या हे कोणता एकदाच टाकायचं. कहा गया उसे ढूंढो. बेच दो आहे ना, बेच दो.
सपना अंगठे दाव अंगठे इज्जत अंगठे दाव इज्जत मिळत नाही. अरे असं दाव की असं बघ. अरे कमवायला लागते कमवायला. शिटिंग कर की चार विराजला फक्त हसायला जमतं. कोणीतरी काय बोललं की ह्या दोघांचं फक्त हसणं चालू असतं. त्याच्यामुळे स्वप्नीनं ह्यांच्यावर पण टॉन्ट केला. आता न चाल अंड किती अंगठे केले ते सपने आज 9. एवढ्या सगळ्यात तेवढ्यात निखिल भाईंनी केली तिथे एंट्री. आणि निखिल भाईला प्यायचं होतं स्प्राईट. त्याच्यामुळे स्प्राईट घेतला हातात. तुझे उंदरं आणले उंदरं. हिराज इराज कुठाय उंदर आणले भावाने. त्याला इज्जत त्याला लय मी कुठे म्हणलो तुझं म्हणणं चार चौघात लोक आपली इज्जत आहे कुत्रा खाता का तुला खातो. येऊन आला की मला कोण मला म्हणलं नाही, काय? तुला काय खातो. कळलं? सोन्याचे 4 दिवस सासू असंच काम आहे तुमचं. दुराण घालून डोळं माझं यांनी. रोज संध्याकाळी बसवली रोज एक ब्लॉग रोज एक ब्लॉग टाकीत म्हणलं हो तर असला तर बरोबर. परत तुला पण ठीक आहे टाक. इतका नाही रागा वाईट. पण पुढं सर पुढं आलाय उतर. तोंडाला. सुंदरे या का माझी सुंदरी दूर खा जरा दूर खा की जरा. आता कसं झालं ओके अगं बाय या का माझी सुंदरी दूर खा. नाडक चाललीच काय की मागे राहू द्या. ओंकार म्हणत होता भास्कर. ओंकारला म्हणलं तुझा चेहरा दाखव म्हणजे तू शांत बनशील. तेवढ्यात स्वप्नील भाई अजूनच तापलं. टेटस आहे टेटस लावलं. खोंडा पळाव खोंडा. कशात गेलं टेटस मध्ये जायचं असतं थोडं कशात गेलं आता तुम्हाला वाटेल हा खरंच पिऊन आलाय काय. पण स्वप्नील दादा फक्त ऍक्टिंग करत होते तुमचं मनोरंजन करण्याचं. आता तुम्ही बघाच. तर आजचा व्लॉग इथं संपला. धन्यवाद. तर असेच नवनवीन व्हिडिओ बघायला आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन चालू करा म्हणजे आपला कोणताही व्हिडिओ पडला तर पहिल्यांदा तुम्हाला नोटिफिकेशन येईल. लाईक शेअर नक्की करा. धन्यवाद. आकाश गुरु ब्लॉगवरती आपलं स्वागत आहे.